शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात उन्नत पॉड कार वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पडेल, असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते वडोदरा येथील जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉड कार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत वडोदरा येथील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये स्वयंचलित पॉडकार उन्नत प्रणाली प्रायोगिक तत्वावर विकसित करण्यात येते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्था पाहणी करण्यासाठी तसंच अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रातील लोकसंख्येची दाट घनता असलेल्या शहरात वापर करण्याची चाचपणी करण्याच्या उद्देशानं मंत्री सरनाईक यांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. न्यूट्रॉन EV मोबिलिटी या कंपनीनं फुटरॉन प्रणालीवर आधारित उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्था ही पुढील पिढीची नागरी वाहतूक प्रणाली आहे, जिथे स्वयंचलित पॉडकार्स उन्नत ट्रॅकवर जोडल्या जातात, ज्या सध्याच्या रस्ते जाळ्यावर तैनात केल्या जातात. रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता त्या कार्यरत राहतात. एका पॉडकारमध्ये किमान 20 प्रवासी बसू शकतात. 60 ते 70 किलोमीटर प्रति तास या वेगानं या पॉडकार प्रवास करतात. ऑनबोर्ड इलेक्ट्रिक मोटार आणि बॅटरी सिस्टीमवर या कार्यरत राहतात. विशेष म्हणजे शहरी रस्त्यावरील कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात देखील त्या उपयुक्त ठरू शकतात. मंत्री सरनाईक यांनी उन्नत पॉडकार वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरुवातीला चालवण्याबाबत सकारात्मकता दाखवली असून भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीरा भाईंदर येथील उन्नत पॉडकार वाहतूक यंत्रणेचा समावेश होईल, असं प्रतिपादन त्यांनी केलं. यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकसित होणाऱ्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा संयोगाचं उत्तम उदाहरण आहे, अशा शब्दात या संस्थेचे सहसंस्थापक भावेश बुद्धदेव यांनी सरनाईक यांचे आभार मानले.